नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत साऊथ इंडियन स्टाईल किंवा उडुपी हॉटेलमध्ये मिळतं तसं टोमॅटो रस्सम. ही रेसिपी अतिशय सोपी आहे, खूप झटपट होते आणि पावसाळ्यात खाण्यासाठी तर खूप अप्रतिम आहे. त्याचबरोबर रस्सम मसाला कसा बनवायचा घरच्या घरी तेही आपण बघणार आहोत. चला तर मग वेळ न वाया घालवता आपण रेसिपीकडे वळूया. तर सर्वात प्रथम मी गॅसवरती एक पॅन ठेवला आणि त्यात 5 ते 7 बेडगी मिरच्या किंवा काश्मीरी मिरच्या घेतल्या. ह्या मिरच्या फारशा तिखट नसतात. ह्या 2 ते 3 मिनटं छानपैकी भाजून घ्यायच्या आणि एका प्लेटमध्ये काढायच्या. त्यानंतर त्याच पॅनमध्ये आपण 1 चमचा साजूक तूप घेतलं आणि त्यात 1 चमचा चणा डाळ टाकून घेतली. डाळीचा कच्चेपणा जाईपर्यंत एखादा मिनिटभर परतून घ्यायची. त्याचबरोबर त्यात 1 चमचा तुरीची डाळ टाकायची आणि दोन्ही डाळी छानपैकी परतून घ्यायच्या. त्यानंतर यात आपण 3 ते 4 चमचे मिरे टाकलेले आहेत. मिरे ह्या मसाल्यामध्ये टाकणं खूप गरजेचं आहे हां. ह्या मसाल्याचा बेसच मिरे आहे. मिरेसुद्धा एखादा मिनिट परतून झाले की त्यात 5 चमचे आपण धने टाकून घेतले आणि 2 चमचे जिरे टाकून घेतले. आता हे सर्व मसाले तुपामध्ये व्यवस्थित 2 ते 3 मिनिट छानपैकी भाजून घ्यायचे. म्हणजे मसाल्यांचा मंद मंद सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचे. त्यानंतर यात टाकूया आपण 15 ते 20 कढीपत्त्याची पानं आणि तीसुद्धा मसाल्याबरोबर भाजून घेऊया. तसा तर रस्सम मसाला मार्केटमध्येही इझिली कोणत्याही दुकानात मिळू शकेल, पण घरच्या मसाल्याची बातच काही और असते. एकदा हा मसाला बनवून ठेवला ना, तर तुम्ही 2 ते 3 महिने आरामशीर चालवू शकता. आता कढीपत्ता व्यवस्थित भाजला की त्यात आपण 1 चमचा मेथीचे दाणे टाकून घेतले आणि 1 चमचा हिंग टाकला. त्यानंतर लगेच गॅस बंद करायचा, कारण पॅनही गरम आहे आणि मसालेही गरम आहेत. तर त्यामध्ये हिंग आणि मेथीचे दाणे व्यवस्थित भाजले जातात. मसाला व्यवस्थित थंड झाला की त्यात मिरच्या टाकून घ्यायच्या आणि मिक्सरला लावून तो दळून घ्यायचा. मसाला आपला थंड झालेला आहे आणि मिक्सरला लावून आपण दळून घेतला आणि कलर बघा किती अप्रतिम आला. हा मसाला तुम्ही एकदा बनवला की 2 ते 3 महिने यापासून रस्सम बनवू शकतात. कधी कधी सांबारलाही चालू शकतो हा मसाला. आणि बघा किती सुरेख झालेला आहे. हा मसाला आता काचेच्या बरणीत भरून ठेवूया आपण आणि यापासून रस्सम कसं बनवायचं ते मी तुम्हाला सांगते. तर रस्सम बनवण्यासाठी मी इथे पाव वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे. ती 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि अर्धा ते 1 तास भिजवून घेतली. त्यानंतर आपण ही कुकरला लावून घेऊया. त्यात थोडीशी हळद टाकूया, अर्धा चमचा. आणि त्याचबरोबर एक पूर्ण तांब्या भरून पाणी टाकूया, कारण रस्सम पातळ असतं आणि मग कुकरचं झाकण लावून ह्याच्या 4 ते 5 शिट्ट्या काढून घेऊ, म्हणजे डाळ अगदीच छान अशी मऊसर शिजली पाहिजे. आपली डाळ शिजलेली आहे. आता रस्समला फोडणी देऊया. त्यासाठी पातेल्यात मी 2 छोटे चमचे तेल घेतलं. तेल व्यवस्थित तापलं. त्यानंतर 1 चमचा मोहरी टाकून घेतली आणि कढीपत्ता टाकून घेतला. त्याचबरोबर 2 ते 3 सुक्या मिरच्या आणि 2 हिरव्या मिरच्या कापून घेतल्या. आता हिंग टाकून घेतला आणि ही फोडणी छानपैकी परतून घेऊया. आणि आपल्याला टोमॅटो रस्सम करायचा आहे, तर मी इथे 2 मोठ्या आकाराचे टोमॅटो बारीक चिरून घेतले होते. आता ते टाकून घेऊया आणि तेलामध्ये छानपैकी परतून घेऊया. त्यानंतर मग जवळ कोथिंबीरच्या काही कोवळ्या काड्या होत्या, त्यासुद्धा मी बारीक चिरून घेतल्या आणि 1 चमचाभर ह्या काड्यासुद्धा यात टाकून घेऊया. तुमच्याजवळ असतील तर टाका, नाही टाकल्या स्किप केल्यात तरी चालेल, पण ह्याने रस्समचा स्वाद अजूनच वाढतो. हे सर्व छानपैकी एखादा मिनिटभर परतून झालं की आता यात बारीक चिरलेला लसूण टाकून घेऊ. मी 5 ते 6 पाकळ्या लसणाच्या बारीक चिरून घेतल्या होत्या, त्या टाकून घेऊ. खरं तर ह्या तेलातच टाकल्या पाहिजे होत्या आधीच, पण मी त्या विसरून गेले, त्यामुळे आता टाकते. आता टाकलं तरी काही फारसा फरक पडणार नाही हं. आणि लसूण टोमॅटो छानपैकी तेलामध्ये परतून घेऊया. आणि ह्या रस्समला तेल खूपच कमी टाकायचं. 2 छोटे चमचे म्हणजे 2 पोहे खायचे चमचेच तेल टाकायचं. ह्याला तेल फारसं जास्त लागत नाही. हे रस्सम तयार झालं ना की तुम्ही
अगदी असंच गरम पिलं तरी खूप चव देते. त्याचबरोबर तुम्ही भाताबरोबर खाऊ शकता, इडलीबरोबर खाऊ शकता किंवा उडीद वड्यांबरोबर सुद्धा खाऊ शकता. खूपच टेस्टी लागतं. आता यात मी एक लिंबाच्या आकाराच्या चिंचेचा गोळा भिजत टाकलेला होता. ह्या चिंचेचा कोळ तयार करून घेऊ आणि तो टाकून घेऊया. त्याचबरोबर अर्धा चमचा हळद टाकून घेऊ. हळद आपण डाळ शिजतानाही टाकली होती. आणि थोडासा गूळ टाकूया. गूळ टाकल्यामुळे टोमॅटोचं ॲसिड आणि चिंचेचा टँगीपणा कमी होतो. आणि इतकाच टाकायचा की त्यामुळे रस्सम गोड नाही झालं पाहिजे ह्याची काळजी घ्यायची. म्हणजे अगदी थोडासा गूळ टाकायचा. आणि आता चिंचेचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि टोमॅटो मऊसर होईपर्यंत आपण 2 ते 3 मिनिट छानपैकी हे शिजवून घेऊया. गूळ टाकल्यामुळे आंबट गोड आणि छान असं तिखट रसमला एक फ्लेवर बॅलन्स होतो. 2 ते 3 मिनटानंतर आपण शिजवलेली डाळीचं पाणी टाकून घेऊया. आणि त्याचबरोबर मी डाळसुद्धा घोटून घेतलेली आहे, अगदी बारीक घोटून घेतलेली आहे, ती टाकून घेऊया. त्यानंतर अजून थोडंसं गरम पाणी सोडवूया. तसं तर पारंपरिक पद्धतीमध्ये डाळीचं फक्त रसममध्ये पाणीच टाकतात. पण इथे मी डाळ छानपैकी शिजवून घेतली आणि ती छान अशी मॅश करून घेतली. म्हणजे अगदीच पातळ कन्सिस्टन्सी पण राहणार नाही आणि खूप थिक अशी कन्सिस्टन्सी पण रसमला येणार नाही. आणि एक डाळीचा छान अशी चव त्यात उतरेल. हे बघा, अशी कन्सिस्टन्सी हवी आहे आपल्याला. पण अजूनही मला हे थोडंसं घट्ट वाटतंय, तर मी अजूनही यात थोडंसं गरम पाणी सोडणार आहे. आता साऊथ इंडियामध्ये वेगवेगळ्या घरांमध्ये रसम बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते आणि वेगवेगळ्या प्रदेशातसुद्धा रसम बनवण्याची किंवा मसाल्यांमध्ये सुद्धा थोडाफार फरक असतो. तर मी माझ्या घरात ज्या पद्धतीने बनवते ना, तेच तुम्हाला दाखवलं. अशा पद्धतीने मी माझ्या घरात बनवते, तीच पद्धत मी तुमच्याबरोबर शेअर केली. त्यानंतर आपण चवीनुसार मीठ टाकून घेतलं. पुन्हा सगळं व्यवस्थित एकत्र मिक्स करून घेतलं. आणि आता ह्याला 6 ते 7 मिनिट छानपैकी उकळ काढून घ्यायची. कदाचित तुम्ही यापेक्षा वेगळी पद्धत वापरत असाल किंवा वेगळा मसाला वापरत असाल, पण एकदा माझ्या पद्धतीने करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि हे बघा, मला इतकं पातळसर रसम हवं आहे. रसम मुळातच पातळ असतं. आता मंद गॅस करून 6 ते 7 मिनिट छानपैकी ह्याला उकळ काढून घेऊया. रसम उकळून जवळजवळ 6 ते 7 मिनिट झालेले आहेत. आता एक वाटी घेऊया. त्यात आपण तयार केलेला मसाला 4 चमचे टाकून घेऊया. 4 छोटे चमचे म्हणजे पोहे खायचे चमचे. मी इथे जे चमचे वापरले आहेत ना, तो छोटा चमचा म्हणजे पोहे खायचा चमचा, त्या प्रमाणात तुम्ही मसाला घेऊ शकता. त्यात थोडंसं गरम पाणी टाकूया. मसाला व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि तो आपल्या रसममध्ये ओतून घेऊया. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया. आणि आता फक्त 2च मिनिट उकळून घ्यायचं, कारण मसाला आपला ऑलरेडी खूप छान भाजलेला आहे. आणि एक उकळ आली की लगेच गॅस बंद करायचा. आपला गरमागरम रसम तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. आणि हो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना, तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा. आता एका सर्विंग बॉलमध्ये आपण हे रसम ओतून घेऊया. आणि कलर बघा किती अप्रतिम आलेला आहे. हे तुम्ही असंच गरमागरम पिऊ शकता. तसंच मी तुम्हाला आधीच सांगितलं की हे भाताबरोबर खाऊ शकता, इडलीबरोबर खाऊ शकता किंवा उडदाच्या वड्यांबरोबर खाऊ शकता. अतिशय अप्रतिम असं टेस्टी आपलं चटपटीत रसम तयार झालेलं आहे. आणि पावसाळ्यात तर रसम खाण्याची मजाच वेगळी आहे. रसमबरोबर खाण्यासाठी मी इथे उडदाचे वडे बनवलेले आहेत. ती रेसिपी जर तुम्हाला बघायची असेल ना, तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. मी लगेच तो व्हिडिओ अपलोड करेल. साऊथ इंडियन स्टाईल किंवा उडुपी हॉटेल स्टाईल गरमागरम रसम वडा तयार आहे. आता पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये, अशाच एखाद्या चटपटीत रेसिपीबरोबर. तोवर बाय बाय.